सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या पाहणार आहोत आणि त्यासोबतच अशी एक खळबळजनक घटना घडलेली आहे की एका चुकीमुळे त्या व्यक्तीची निवड ही रद्द झाली आहे, याविषयी सुद्धा बोलणार आहोत। आणि आगामी काळामध्ये होणारी तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी व त्यापूर्वी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भात सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर सर्वप्रथम आपण चालू असलेल्या शिक्षक भरती संदर्भात बोलू। आता आपली पहिली निवड यादी लागली। निवड यादी लागल्यानंतर बऱ्याच जणांना जॉइनिंग भेटले, काही जणांना भेटले नाहीत आणि त्यानंतर ज्या काही आपल्या याद्या लागणार होत्या कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड ह्या याद्या अद्यापही लागलेल्या नाहीत। यामागचं कारण सर्वांना माहीत आहे, कारण आदर्श आचारसंहिता लागली। मग या आदर्श आचारसंहितेमध्ये शासन प्रशासन यांच्याकडून आणि सरकारकडून योग्य तो पाठपुरावा करून आणि सरकार सकारात्मक आहे या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाला एक प्रस्ताव दाखल केला, जो की आमची जी काही शिक्षक भरती उर्वरित राहिलेली आहे ती पुढे नेण्यासाठी परवानगी द्यावी असा प्रस्ताव दाखल केला। पण निवडणूक आयोगाकडून अद्यापही त्यावर प्रतिक्रिया आलेली नाहीये किंवा योग्य ती कारवाई झालेली नाहीये। आगामी काळामध्ये म्हणजे लवकरच त्यावर योग्य तो निर्णय येईल। जरी निर्णय आला, जरी शिक्षक भरती पूर्णत्वास न्या असा जरी आला तर आपला फक्त कन्व्हर्टेड राऊंड लागेल। स्पष्ट आहे, जे खरं आहे ते एकदम रिअल फॅक्टमध्ये सांगतो। फक्त कन्व्हर्टेड राऊंड लागेल आणि कन्व्हर्टेड राऊंडची यादी लागल्यानंतर फक्त यादी लागेल की तुमचा अमुक अमुक ठिकाणी निवड झालेली आहे या आस्थापनावर, पण तिथं लगेच तुम्हाला नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत। ह्या नियुक्त्या ह्या तुम्हाला आचारसंहिता झाल्यानंतरच भेटतील। आणि राहिला प्रश्न विथ इंटरव्ह्यूचा, तर विथ इंटरव्ह्यूच्या साठी सुद्धा आपल्याला आचारसंहिता संपेपर्यंत वाट पाहावी लागेल। विथ इंटरव्ह्यूची यादी आता लावणं शक्य नाहीये आणि जरी लावली तरी त्याच्या मुलाखती घेणं ह्या आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये कदापि शक्य नाहीये, कारण याला खूप वेगवेगळे कारण आहेत। ते वेगवेगळे कारण मी ऑन कॅमेरा सांगू शकत नाहीये। याच्या मागचे कारण जे आहेत ते स्पष्ट तुम्हाला तर ऑलरेडी माहीतच आहेत। मुलाखती घेण्यासाठी वेळ लागतो आणि मुलाखती कशा होतात, कोणत्या तत्वावर कोणत्या निकषावर निवड होणार आहे हे माहितीच आहे। मग या आचारसंहितेच्या काळामध्ये अशा गोष्टी खूप अवघड आहेत, त्यामुळं आचारसंहितेच्या काळामध्ये विथ इंटरव्ह्यूची यादी लागत नाहीये। नकारात्मक बोलत नाहीये, जे फॅक्ट आहे जे रिअल आहे तेच सांगत आहे। असो, आता आपण बोलू जी की खळबळजनक घटना घडलेली आहे। अशी घटना घडायला न हवी नव्हती, पण एक चूक ती चूकच असते आणि चुकीला माफी नसते। आणि सरळ सरळ गाईडलाईन्स असताना सुद्धा जर आपण अशा चुका करत असो तर ह्या आपल्या भविष्यावर, येणाऱ्या नोकरीवर, आयुष्यावर गदा घालणारी असते। आता झालं काय आहे, आपली पहिली निवड यादी लागली, त्याच्यामध्ये 11,085 लोकांचं सिलेक्शन झालं। मग या सिलेक्शन प्रोसेसमध्ये खूप जण लागले, काही जणांची वेटिंगवर आहेत। पण ह्याच्यामध्ये एक अशी गोष्ट घडलेली आहे, ज्यावेळेस आपलं फॉर्म भरायचं चालू होतं IBPS मार्फत, ज्यावेळेस आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे फॉर्म भरत होतो त्यावेळेस फॉर्म भरल्यानंतर तिथे एक गाईडलाईन्स दिलेली होती की ज्या दिवशी आपण फॉर्म भरत आहोत त्या दिवसापर्यंतचीच शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता ग्राह्य धरली जाईल, अशी सरळ सरळ स्पष्ट सूचना आणि तसे नियम होते। या नियम पाळले नाहीत काही जण, तसं असून सुद्धा परीक्षा दिली। मग परीक्षा दिल्यानंतर चांगले मार्क्स पडले म्हणून त्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं। मग पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना सुद्धा वरती लाल अक्षरामध्ये हेडलाईन येत होती की तुमची अमुक अमुक तारखापर्यंत शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पूर्ण झाली पाहिजे, त्याच्यानंतरची ग्राह्य धरली जाणार नाही। मग इथं XYZ व्यक्तींनी काय केलं की त्यांची पात्रता ही पूर्ण नव्हती। कधी, ज्यावेळेस शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षाचा फॉर्म भरला त्या दिवसापर्यंत त्यांचं DED पूर्ण झालेलं नव्हतं।
त्यांच्या DEDचा निकाल लागलेला नव्हता, तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर चांगले मार्क्स मिळाले, म्हणून त्यांनी काय केलं, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना तारखांची अदलाबदल केली, सरळ सरळ शासनाची दिशाभूल केली. मग हे जाऊ द्या, इथून सहन झालं, इथून योग्य झालं, चांगले मार्क्स पडल्यामुळं त्यांचं सिलेक्शन झालं. पण ज्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेससुद्धा ही चूक निदर्शनास आलेली नाही. तिथं जे काही अधिकारी वर्ग होते त्यांनी इतक्या बारकाईनं पाहिलेलं नाही. ही चूक झाली, त्यांनी चूक केली, मग तिथं DVला सुद्धा चूक झाली, मग त्यांना नियुक्ती देण्यात आली. मग काय झालं, काही व्यक्तींच्या निदर्शनास ही चूक लक्षात आली. मग त्यावेळेस त्यांनी पाठपुरावा करून ही चूक शासन प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांची नियुक्ती, शिक्षण सेवक काळ जो आहे तो रद्द करण्यात आला आणि त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. मग जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये दिलेला आहे, जर तुम्ही शासनाची दिशाभूल करत असाल तर तुम्हाला नोकरीवरून काढण्यात येईल आणि भविष्यात तुम्ही कधीही नोकरीला लागू शकणार नाही, असं सुद्धा होऊ शकतं. अशा गोष्टी आहेत. अशा गोष्टी असताना, नियम असताना सुद्धा तुम्ही दिशाभूल करून जर हे करत असाल तर खरंच ही खूप वाईट गोष्ट आहे. आता या गोष्टीचा त्या व्यक्तीने, XYZ व्यक्तीने कितीही पश्चाताप केला, कितीही प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न केला, तर इथं शासनाची सरळ सरळ दिशाभूल केलेली आहे. तुम्ही चिटिंग केलेली आहे, त्यामुळं तुम्हाला तुमची नोकरी परत भेटत नाही. आणि आता अशा चुका बऱ्याच झालेल्या आहेत. कुठल्या, काही जणांच्या न कळत झालेल्या आहेत. कुठल्या, काही जणांचं इंग्लिश सब्जेक्ट नव्हता, म्हणजे स्पेशल इंग्लिशमध्ये झालं नव्हतं. 6वी ते 8वी 9वी 10वी यांना प्रत्येक विषयासाठी सेपरेट शिक्षक असतो, तिथं इंग्लिश विषयाचा शिक्षकसुद्धा असतो. पण त्यांचं ग्रॅज्युएशनला 3rd इयरला किंवा ग्रॅज्युएशन इंग्लिशमधून झालेलं नसलं तरी त्यांचा फक्त एकच विषय इंग्लिशमधून होता, म्हणजे भाषा विषय इंग्लिशमधून होता, तरीसुद्धा त्यांनी स्पेशल विषय इंग्लिश म्हणून दिला. तरीसुद्धा काही व्यक्तींच्या नेमणुका झालेल्या आहेत. अशा व्यक्ती लवकरच निदर्शनास येतील आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल. आता पूर्वीची जी काही DEDची तारखाची होती ती जाणून बुजून केलेली होती, पण ही इंग्लिश या सब्जेक्टची काहींनी जाणून बुजून सुद्धा केलेली आहे, काहींच्या न कळल्यामुळं सुद्धा झालेली आहे. असो, ती गोष्ट वेगळी राहिली. पण भविष्यात अशा कोणी चुका करू नका, जेणेकरून तुमची नोकरी धोक्यात येईल. असो, आता आपण वळू आगामी काळामध्ये होणारी शिक्षक पात्रता परीक्षा. आता ही जी काही शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती होणार आहे, म्हणजे होणार आहे. सध्या आचारसंहितेचा काळ आहे, त्यामुळे याची जाहिरात येणार नाही. आचारसंहिता संपली की जाहिरात येणार म्हणजे येणार. आणि त्यानंतर लागली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजे 3rd टेट ही होणार आहे. कारण त्या संदर्भात न्यायालयामध्ये औरंगाबाद, म्हणजे सध्याचं संभाजीनगर, याच्यामध्ये याचिका टाकलेली आहे. त्याचा निकाल काल लागलेला आहे. प्रथमदर्शी त्याचा निकाल आणखीन जाहीर केलेला नाही आहे, तो लवकरच येईल. पण न्यायालयामध्ये प्रकरण असल्यामुळं 3री शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. आता काही जण म्हणत असतील 2ऱ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची आणखीन प्रोसेस झालेली नाही, यांची आणखीन जॉईनिंग भेटलेली नाही, तर 3री अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार नाही. तर तुम्हाला तसं वाटत असेल तर ते तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी होणार नसेल. एक गोष्ट लक्षात घ्या, 2017ची भरतीसुद्धा तशीच राहिली होती, तरीसुद्धा 2022ची म्हणजे सध्याची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली, त्यानंतर प्रोसेस चालू आहे. तसेच 3री शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे, म्हणजे होणार आहे. आता ह्या परीक्षा आहेत, घ्यावाच लागतात आणि न्यायालयामध्ये प्रकरण गेल्यामुळे ह्या परीक्षा तर होणारच आहेत. आता कसा असतो, एक वर्ग असतो की त्यांना 3री शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नको, पण एक वर्ग आहे त्यांना हवी आहे, कारण याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे आणि त्यांचं शिक्षण, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता सुद्धा पूर्ण नव्हती, पण आत्ता केलेली आहे. त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची आवश्यकता आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सध्याची काही शिक्षक भरती चालू आहे याच्या मार्फत राहिलेले जे राऊंड आहेत ते तर पूर्ण होणारच आहेत, त्यात काही वाद नाही आहे. जसा 2017च्या शिक्षक भरतीचा आणि 2022-23च्या शिक्षक भरतीचा तिळमात्र संबंध नव्हता, तसाच आत्ताच्या शिक्षक भरतीचा आणि 3rd टेटचा काहीही संबंध नसणार आहे. या भरतीच्या जागा सेपरेट, येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या मार्फत भरल्या जाणाऱ्या जागा सेपरेट असतील. त्यामुळं तुम्ही यांचं मिक्सिंग करू नका. आता ज्यांना अभ्यास करायचा आहे किमान त्यांना तरी करू द्या. उगाचच भरती होणार नाही, परीक्षा 6-6 वर्ष होत नाही, 10 वर्ष होणार नाही, होणारच नाही,
असं करून किमान त्यांचं तरी मनोबल कमी करू नका। आता 11,085 लागलेले आहेत, यांच्याकडे बघून लागल्यामुळं खूप जणांना वाटतं की आता अभ्यास करायला पाहिजे, आपण सुद्धा लागायला पाहिजे। ते तयारी करत आहेत तर किमान त्यांना तरी तयारी करू द्या, असू द्या। याच्यावर आपल्याला जास्त प्रवचन करायचं नाही किंवा याच्यावर जास्त वादविवाद घालायचं नाहीये। आता आपण शिक्षक पात्रता परीक्षा या अनुषंगाने आपल्या चॅनलवर मिशन महा TET 2024 पर्व दुसरं चालू केलेलं आहे। याच्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा आणि येणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्या नोट्स पाहणार आहोत। सध्या तरी शिक्षक पात्रता परीक्षेच्या पाहणार आहोत। आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे मिशन महा TET 2024। याच्यामध्ये आतापर्यंत 2 व्हिडिओ आलेले आहेत। कुठले? पहिल्यामध्ये आपण तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी का होणार आहे, कशामुळे होणार आहे, त्याचे न्यायालयीन प्रकरण काय आहे ते सांगितलेलं आहे आणि TET कधी होणार आहे ते सुद्धा सांगितलं। त्यानंतर दुसरा व्हिडिओ होता मोस्ट इम्पॉर्टंट अँड बेसिक इन्फॉर्मेशन, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा कोणी देऊ शकतं, कोणी देऊ शकत नाही। सायन्सवाल्यांनी पेपर 2 कोणता द्यावा, आर्ट्सवाल्यांनी पेपर 2 कुठला द्यावा, कॉमर्सवाल्यांनी 2 पेपर कुठला द्यावा, अशा संदर्भात एकदम सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे। जवळजवळ 35 मिनिटाचा व्हिडिओ होता। आणि त्यानंतर लागलीच आपला तिसरा सुद्धा व्हिडिओ येणार आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण महा TETचं पेपर स्ट्रक्चर, त्यानंतर महा TET आणि CTET यांचा डिफरन्स काय आहे, TET आणि CTETचा सिलेबसचा डिफरन्स काय आहे, मग या दोघांचं कॉम्बिनेशन आहे का, TETचा अभ्यास केल्यावर CTET पास होता येते का, CTETचा अभ्यास केल्यावर TET पास होता येते का, आणि यांच्यामधला जो काही सिलेबसचा बेसिक फरक आहे तो सगळ्याचा सगळा आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। तो व्हिडिओ हा 45 मिनिटाचा असणार आहे। तो व्हिडिओ हा व्हिडिओ आल्यानंतर 1-2 दिवसांनी येईल आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं TETच्या आणि CTETचा कसलाही प्रश्न असेल किंवा कसलेही प्रश्न तुमच्या डोक्यात आले असतील सगळे क्लिअर होतील आणि अभ्यास करायला सोपं जाईल, कारण त्याच्यामध्ये एकदम ॲक्च्युअल सिलेबस सांगितलेला आहे। इंग्लिशमध्ये कसे प्रश्न विचारले जातात किंवा इंग्लिश आणि मराठीचा पॅटर्न कसा असतो, महा TETचा कसा आहे, CTETचा कसा आहे, ग्रामर विचारलं जातं का नाही, ग्रामर विचारलं जातं किंवा नाही, जे की CTETला आहे पण याच्यामध्ये फरक आहे, दोन्हीचं मिक्स करून जमत नाही का जमतं, याचा सगळं एकदम बेसिक माहिती सांगितलेली आहे। मग आपल्या पेपरचा पॅटर्न कसा असतो, पेपर कसा असतो, तो सुद्धा सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे। त्यामुळेच तो व्हिडिओ 45 मिनिटाचा झालेला आहे। असो, आपण शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात एक सिरीज चालू केलेली आहे मिशन महा TET 2024 पर्व दुसरे। याच्यामध्ये आपण सुरुवातीला बेसिक इन्फॉर्मेशन, त्यानंतर प्रत्येक विषयाचा सिलेबस, त्यानंतर प्रत्येक विषयाच्या सिलेबस टिप्स पाहणार आहोत, त्यानंतर नोट्स पाहायला चालू करणार आहोत। तर तुम्ही ती प्लेलिस्ट चेक करून घ्या। असो, जेवढं काही महत्त्वाचं सांगायचं होतं ते सर्वच्या सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वपर्यंत तुमच्यापर्यंत येतील। आणि पुढल्या व्हिडिओमध्ये आपण महा TET पेपर स्ट्रक्चर, महा TET CTET पेपर डिफरन्स आणि महा TET आणि CTETचा पेपर पॅटर्न व सिलेबस हा व्हिडिओ पाहू।